म्हणजे कशाला नीलकमल समजलेलं होतं, तर जे डोळ्याचे प्रतिबिंब म्हणजे भगवंतांचं जे शरीर आहे, तर ते अत्यंत स्वच्छ सोन्याप्रमाणे, सोन्याच्या रंगाप्रमाणे आहे. आणि त्यामध्ये ते जे नेत्र नीलकमला समान आहेत, तर ते ज्या वेळेला भव्य जीव तेथे पूजा करायला, दर्शन करायला येतात, तेव्हा त्यांच्या डोळ्याचे प्रतिबिंब त्यांच्या शरीरावर पडतात. तेव्हा असं वाटतं की भव्य जीव प्रत्येक समयात आपल्या नीलकमलाने पूजा करत आहे, भगवंतांची पूजा नीलकमलाने करत आहे अशी कल्पना केली. म्हणजे येणाऱ्यांची गर्दी केवढी आणि दर्शन पूजा करताना कशा रीतीने त्याच्यामध्ये प्रतिबिंब त्यांच्या डोळ्याचं पडलं आहे, ते जणू कमळासारखं दिसतंय, नीलकमळासारखं. म्हणजे भगवंतांच्या शरीराची कांती पण एवढी आरशासारखी स्वच्छ की त्यामध्ये ते प्रतिबिंबित होत आहे. हे जरी एवढं सांगितलं वर्णन करून शरीराचं, पण तरीसुद्धा याच्यातून लक्षात घ्यायचं आहे की वास्तविक रूपाने शरीराचा तसा रंग म्हणजेच ती लेशा, द्रव्यलेशा, ते द्रव्यलेशा तशा प्रकाराने असणं किंवा त्यात प्रतिबिंबित होण्यायोग्य एवढी चकाकी असणं, म्हणजे त्याला कारण कोण आहे, तर हे सगळे नामकर्म आहेत. आदे नामकर्म कांती येण्याचं काम करत आहेत. मग वास्तविक रूपाने जेवढे शुभ नामकर्म आहेत ते भगवंतांच्या सानिध्यात आलेले आहेत. त्याचंही कारण परिणामानुसार ते सर्व काही घडत गेलं, परंतु आम्ही त्या शरीराकडे पाहून म्हणतो किती चांगलं आहे म्हणून. शरीर चांगलं नाही, ते तर पुद्गलच आहे. फक्त परिणाम कसे आहेत इकडं पाहायचं. परिणामानुसार हे फळ प्रत्येक ठिकाणी नखशिखांत प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून याच्यात आपल्याला बोध एवढा मिळतो की वास्तविक रूपाने प्रत्येक जीव हा शुद्धोपयोगाचे परिणाम करून स्वभावात कसा राहू शकतो, याच्यातून हा बोध मिळतो. म्हणून उपयोग स्वस्वरूपाकडे लागणं आवश्यक आहे. स्वरूप सुंदर आहे, शरीर सुंदर नाही. जसं रत्नकरण श्रावकाचारमध्ये एक कर्णानी योगाचा श्लोक आहे आणि त्याच्यात एक पद आहे, भक्ते सुंदर रूपम. भक्तीने कशाचं प्राप्ती होते, भगवंतांच्या किंवा गुरुच्या भक्तीने रूपाची प्राप्ती होते, सुंदर रूप. मग सुंदर रूप म्हटलं की लक्ष जाते शरीराकडे, आणि शरीराच्या रूपासाठी जर कोणी भक्ती करत असेल तर ती भक्ती नाही. भक्ती निरपेक्ष कशी होते व्यवहारनयाने देखील भगवंतांची, आणि निश्चयनयाने आपला कारण परमात्माच या ठिकाणी उपादेय आहे, आश्रय करण्यायोग्य आहे, तो सुंदर आहे. सर्वात सुंदर कोण असेल निश्चयनयाने, तर आपला कारण परमात्मा. मग त्या कारण परमात्म्याच्या सुंदर स्वरूपाची प्राप्ती होणं म्हणजे काय, तर पर्यायात प्रगट होणं, व्यक्त होणं. म्हणजेच आपला स्वभाव जसा आहे तसा जाणीव येते तो भक्तीने, असं सांगितलं. मग भक्ती दोन ठिकाणी लागली, व्यवहारनयाने भगवंतांच्या ठिकाणी, गुरुच्या ठिकाणी, आणि निश्चयनयाने भजसेवने आपला आत्माच सेवन करण्यायोग्य आहे, असं त्या भजधातूचा अर्थ होतो. म्हणून सतत स्वस्वरूपामध्ये राहणं आवश्यक आहे हे समजलं. आता आपल्याला पुढचा श्लोक पाहायचा आहे. गाथा नंबर 43. इंद्राच्या द्वारे प्रभूचे चरण कमल, आणि त्या चरणकमलामध्ये भक्तिभावाचं प्रदर्शन होतं हे सांगितलं. भक्तिभावाचं प्रदर्शन कसं होतं, तर इंद्राने
भगवंतांच्या चरणाखाली कमळांची रचना केली. मग त्याच्यातून कसं भक्ती करायची, कशा रीतीने त्या भावाचं व्यक्तीकरण करायचं हे ह्या गाथेमध्ये सांगत आहेत. अहमहमियाये निवडंती नाह छुया लीनो व हरिचक्को तुझ्यचिय नह पहसर मच्छठ्ठिय चलन कमलेसु. काय सांगितलं याच्यामध्ये पहा. हे जिनेंद्र भगवान काय आहे की तुमचे जे तुझ्यचिय नह पहसर, तुमचे जे काय आहेत, चिय म्हणजे अर्चित पूजित नख आणि त्याची जी प्रभा, प म्हणजे प्रभा, न म्हणजे नख, चिय म्हणजे अर्चित, तुमची अर्चित म्हणजे तुमची पूजा करताना नखाच्या प्रभेचं, सर म्हणजे सरोवर, म्हणजे ती प्रभा, त्या नखाची जी प्रभा आहे तेच झालं एक सरोवर. म्हणजे थोडक्यात सरोवराची उपमा त्या नखाच्या कांतीला दिलेली आहे. म्हणजे सरोवर जसं पाणी स्वच्छ दिसतं आणि त्याच्यात आपण असं डोकवलं तर प्रतिबिंब पडतं, तसं नखामध्ये सुद्धा एवढी कांती आहे की त्यात दर्शन करणाऱ्याचं प्रतिबिंब पडतं. आणि दुसरी गोष्ट, सरोवराची उपमा देण्याचं कारण का, तर सरोवर एवढं मोठं, मग तेवढी प्रभा इतकी मोठी फाकली गेलेली आहे. ती नखाची प्रभा म्हणजे कांती एवढी मोठी पसरलेली आहे, विस्तृत झालेली आहे, ते दाखवण्यासाठी सरोवराचं उदाहरण घेतलं. मग तेच नखाची कांती हे सरोवर आणि त्याच्यामध्ये स्थित असलेलं मज्जठ्ठिय चलन कमलेसु, म्हणजे त्यामध्ये म्हणजे त्या सरोवराच्या मधोमध स्थित कोण आहे, भगवंतांचे चरण कमल आहे. मज्जठ्ठिय म्हणजे स्थित, त्या सरोवराच्या मध्ये स्थित असलेलं चलन, जठ्ठिय चलन कमलेसु म्हणजे ते कसे आहेत, तर अशा चरण कमलाला सांगितलं. त्या मध्यामध्ये स्थित असलेलं जे चरण कमल आहे. मग त्यावेळेस त्या ठिकाणी सांगितलं काय, त्या चरण कमलावर म्हणजेच त्या नखाच्या कांतीवर जे सगळ्यांचं प्रतिबिंब दर्शन करताना पडतं. मग त्या ठिकाणी काय झालं, अहम अहम, मी अशा प्रकारचे इकया म्हणजे मी अशा रीतीने काय करतो, निवडंती निपतंती म्हणजे पडतात. कोण पडतात, भुंगे जसे चरण कमलावर हे कमळाच्या सुगंधाने तिथं येऊन अनेक भुंगे इतके सुगंधाला लागतात की मी म्हणजे म्हणण्याचं कारण का, तर आम्हाला आधी तिथला मकरंद चाखायचं आहे, आम्हाला आधी तिथं जायचं आहे, अशा प्रकाराने इंद्र मी करतात. म्हणजे का, तर नाह छुया लिनोव हरिचक्कू, हरी म्हणजे इंद्र, चक्कू म्हणजे नेत्र. मग त्या इंद्रांचे जे नेत्र आहेत, तर मी ह्या रीतीने त्याच्यावर जणू काय उपाशी असलेल्या, छुय्या म्हणजे क्षुधित, आलय म्हणजे उदर ज्याचं झालेलं आहे, तशा प्रकाराने ते भुके असलेल्या भुंग्याप्रमाणे असं म्हटलं आहे. त्याचे डोळे म्हणजे इंद्रांचे डोळे तिथं निवडंती म्हणजे पडतात. काय समजलं पहा याचा भाव, की भुंग्याची उपमा कमळ आला की भुंग्याची उपमा दिली, कमळ आलं की सरोवराची उपमा दिली. मग भुंगे कोण, सरोवर कोण आणि कमळ कोण, लक्षात घ्यायचं.
आता या ठिकाणी कमळ म्हटलं की त्यावर जसं भुंगे येऊन एवढं तुटतात की उपाशी असल्याप्रमाणे त्यातला मकरंद चाकण्यासाठी प्रत्येक धडपड करतात, तसं या ठिकाणी भगवंतांच्या चरणकमलावर येऊन पडणारे हे ह्यांचे चक्षु हेच काय झाले, भुंगे. इंद्रांचे चक्षु हे झाले भुंगे, कारण डोळे हे काय आहेत, काळसर. आणि भुंग्याची उपमा त्याला दिली. याच्या आधी कशाची उपमा दिली ती त्या डोळ्याला, नीलकमळाची, कारण ते कमळासारखे डोळे आहेत म्हणून. आता इथं भुंग्यासारखे रंग दाखवला, काळा, भुंग्यासारखे काळे ज्याचे डोळे आहेत, असे इंद्रांचे डोळे रूपी भुंगे कशावर पडतात, निपतंती, त्यांच्या चरणकमलावर पडतात. आणि ते पण कसे, उपाशी असल्याप्रमाणे, उपाशी असलेल्या भुंग्याप्रमाणे. म्हणजे प्रत्येकाला भक्तीची इतकी ओढ आहे, मी म्हणून सगळे त्यांच्या चरणकमलाला पूजायला येतात. पूजा करायला येणारे एवढी संख्या आहे. आणि मग त्यांची इतकी गर्दी झाली तर त्या नखाची जी कांती आहे त्या कांतीमध्ये काय होत आहे सांगितलं, त्यांचं डोळ्याचं प्रतिबिंब भुंग्याप्रमाणे वाटत आहे. चरणकमल भुंग्याची उपमा. मग ते भुंग्याप्रमाणे ती कांती का वाटते तर लक्षात घेण्यासारखं आहे हे. म्हणजे चरणकमल भुंग्याप्रमाणे का आहे आणि ती कांती तशी का आहे, तर कांती होण्याचं कारण तर शरीरच मुळात तेजपुंज ज्ञानाच्या प्रभावाने झालेला आहे. ज्ञानाचा प्रभाव म्हणजे केवल ज्ञान, ज्यामध्ये केवल ज्ञानाचा निवास आहे. तर ते शरीर अशा प्रकाराने निस्तेज असेल असं नाही, ते सुंदर तेजस्वी असतं. तिच्या सानिध्यातले पुद्गल सगळे तेजस्वी आहे. मग तशा पद्धतीने जसं सांगितलं ना एकीभाव स्तोत्रामध्ये, पृथ्वी चक्रम कणकमयताम निन्नित त्वयाद इदम, म्हणजे तुम्ही तर हे भगवन ह्या पृथ्वीच्या चक्राला काय केलं, सुवर्णमय केलं. मग ह्या शरीरात म्हणजे ह्या हृदयात तुम्ही निवास करत असताना वादिराज मुनी म्हणतात, मग ते शरीर तुम्हाला कसंही असलं, रोगी असलं तर चालेल का, तुम्ही ह्यात निवास करताय माझ्या हृदयात, तर ते किती सुवर्णमय कराल तुम्ही, ह्यात काही शंका नाही. म्हणजे शरीराचं एकीभाव स्तोत्रामध्ये शरीर सुंदर व्हावं ही मागणी केली नाही, किंवा निरोगी व्हावं ही मागणी केली नाही, किंवा सुंदर दिसावं असंही नाही. फक्त त्यात दाखवलं की जो भक्तिमान आहे तर त्याच्या हृदयात भगवान प्रविष्ट झाल्यानंतर सगळं काही, म्हणजे आत्मा तर सुंदर आहे जाणीवेत येईलच, पण त्याच्या सानिध्यातलं क्षेत्र देखील कसं असेल, भव्य असेल. मग अशा रीतीने हे फक्त दाखवलं त्यांनी. मला पाहिजे असं काही विनंती केली नाही किंवा याचना केली नाही. याचना केली तर भक्त नाही तो. म्हणून काय आहे, निरपेक्ष रूपाने फक्त स्वरूपात राहणं. तसं या ठिकाणी काय सांगितलं की भक्ती कसे करतात इंद्र एवढंच दाखवून द्यायचं आहे. ते भुंग्याप्रमाणे त्यांच्यावर तुटून पडले. कशावर, चरणकमलावर. कारण का तर त्यांना पूजा करायची, त्यांचं लक्ष त्यामध्येच आहे, चरणकमलाकडे लक्ष आहे. आता चरण याच्याकडेच लक्ष का दिलं जातं पूजा करताना, त्यांचं मुख पाहिलं जात नाही, चरण पाहिलं जातं. तर चरणचे दोन अर्थ आहे. कोणते दोन अर्थ, चरण म्हणजे पाय आणि चारित्र म्हणजे फिरणं. चरण म्हणजे फिरणं, स्वभावात राहणं. आचरण जसं आपण आचार्य म्हणतो ना, मग तो चोह बाजूने स्वरूपात राहतो, फिरतो. म्हणून इथं चलन शब्द दिला आहे, चरण आणि चलन. मग ते फिरणं म्हणजे स्वभावात राहणं, समयासमयाला
जी अनुभूती होणार ती अतिंद्रिय आनंदाला प्राप्त करून देणारी असणार. म्हणून या ठिकाणी सांगितलं की वास्तविक रूपाने तुमच्या चरणकमलाची भक्ती करणारे म्हणजे त्यांचं लक्ष चरणावर आहे, चारित्रावर आहे. त्यांचं लक्ष कशावर आहे? आचरण, चोहोबाजूनी स्वरूपात राहणं याच्यावर आहे. मग आता याला सांगितलं ज्ञान श्रेष्ठ आहे की चारित्र श्रेष्ठ आहे? आता एक उदाहरण सांगते. एक मनुष्य दरबारात रोज यायचा. त्याचं ज्ञान इतकं उत्कृष्ट होतं, तो राजासहित सर्व प्रजेला प्रिय झालेला होता. सगळे त्याचे गुणगान करायचे, त्याला सगळे स्तुती करून सन्मान द्यायचे. आणि त्याला अशी शंका झाली की माझ्या म्हणजे तो बाकी ज्ञानच फक्त आहे असं नाही, चारित्र पण त्याचं उत्कृष्ट होतं. पण त्याला शंका झाली की माझ्या ज्ञानाला हे लोक मानतात की चारित्राला मानतात. म्हणून त्यांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं. मग त्यावेळेस तो भांडारात गुपचूप गेला आणि एक नाणं उचललं. त्या भंडारीने पाहिलं, पण हे एवढे ज्ञानी, एवढे सदाचारी आणि आपण काही त्यांना गरज असेल म्हणून अडवायचं नाही असा विचार करून ते नाणं उचललं तर ठीक आहे, घेऊन जाऊ देत असा विचार केला. दुसऱ्या दिवशी अजून एक नाणं उचललं. थोडंसं भंडारीच्या मनात आलं, न विचारता असं कसं करतात, द्यायला काय हरकत नाही, पण न विचारताच चोरीसारखं काम होते ना ह्यांचं, विचार फक्त आलाय. तिसऱ्या दिवशी आणखीन एक नाणं उचललं. आता त्याला राहावलं नाही. तो भंडारी विचार करतो की असा जर उपक्रम ह्यांचा चालू राहिला तर हे काही बरोबर नाही, वेळी सावध करणं आवश्यक आहे. म्हणून त्यांना पकडून राजाकडे घेऊन जातो. 3 दिवसाचा कार्यक्रम सांगतो तो भंडारी. त्यांना राजाला पण क्रोध येतो, एवढे आम्ही त्यांचा सन्मान करतो आणि म्हणून काय त्याचा असा गैरफायदा घ्यायचा असतो का? न विचारता आम्ही किती पण त्यांना भरपूर नाणी देऊ शकतो, पण ह्या पद्धतीने नाही, सगळे लोक तसेच करू लागतील. म्हणून राजाने त्याला शिक्षा दिली, काहीतरी एक शिक्षा ठरवली असेल. मग त्यावेळेस तो हात जोडून म्हणतो, यापूर्वी माझं एक बोलणं आहे, ऐका. राजा म्हणतो, ठीक आहे, बोला. मी काही चोर नाही, मला काही चोरी करता येत नाही आणि मला चोरी करायची पण नाही. फक्त मी माझी परीक्षा करण्यासाठी की मला तुम्ही सगळेजण सन्मान देता, तर ज्ञानाला देता की चारित्राला देता, ही परीक्षा मला करायची म्हणून मी हे केलं. असं तर मला आता समजलं, चारित्राला तुम्ही सन्मान देता, ज्ञानाला नाही. फिक्स झालं. मग चारित्राला सन्मान देणं म्हणजे काय? चारित्र अंत्यदीपक आहे. आदिदीपक कोण आहे? सम्यक दर्शन. सम्यक दर्शनपूर्वक ज्ञान, सम्यक दर्शनपूर्वक चारित्र, ज्ञानपूर्वक चारित्र. म्हणजे या ठिकाणी चारित्र अंत्यदीपक असल्यामुळे ते सगळं काही गर्भित येते. मग तुम्ही ज्ञानी पण चारित्र नाही तर मग त्या ठिकाणी पकडलं जातं. म्हणजे ज्ञानी केव्हा म्हटलं जाईल ह्याच्यातनं बोध दिला त्याने. चारित्र संपन्नता असेल तर त्याला ज्ञानी म्हटलं जाईल. पण मध्यदीपकही सम्यक ज्ञान, त्यामुळे मध्ये प्रकाश टाकला म्हणजे कुठं याच्यावर पण पडला आणि म्हणजे सम्यक दर्शन आणि सम्यक चारित्र. म्हणजे सम्यक दर्शनपूर्वकता सम्यक ज्ञानामध्ये असली पाहिजे.
आणि सम्यक ज्ञानाचं फळ सम्यक चारित्र्य असलं पाहिजे. म्हणजे याच्यातून बोध घ्यायचा आहे आम्हाला की वास्तविक रूपाने जे काही आहे ते भगवंतांच्या चारित्र्यालाच सन्मान देऊन लोक पूजा करण्यासाठी तुटून पडतात. मला करायची, मला समोर जायचे, मला प्रथम स्थान पाहिजे. अहमहमिकया म्हटलं ना, म्हणजे मी करून या ठिकाणी त्यांनी असा उत्कर्ष गाठला आहे की मी मागे पडणार नाही भगवंतांची स्तुती, भक्ती, पूजा वगैरे करताना. हे दाखवलं व्यवहारनयाने. म्हणजे याच्यातून पण लक्षात घेण्यासारखं त्यांच्या चारित्र्याला सन्मान दिलेला आहे. का तर चारित्र्याची अजून अपूर्णता आहे, पूर्णता झालेली नाही. पण ज्ञान पूर्ण आहे, केवळ ज्ञानी झाले, ज्ञान पूर्ण आहे. सम्यक दर्शन, क्षयिक सम्यक दर्शन झालं, दर्शन पूर्ण आहे. पण चारित्र्याची पूर्णता 14व्या गुणस्थानाच्या अंतिम समयात म्हणजे सिद्धावस्थेचा उत्पाद तेव्हा होते. पण मग या ठिकाणी केवळ ज्ञानीला एवढा का सन्मान दिला, सिद्धांना का नाही दिला एवढा? इंद्राने एवढं समोशरण रचना करून, एवढं सगळं गुणगान करून किती मोठं वैभव ओतलं आणि चारित्र्याची पूर्णता असलेले, आदर्शरूप असलेले सिद्ध भगवान, त्यांचं का नाही एवढा बहुमान केला? त्याच्यापेक्षा जास्त करायला पाहिजे. सांगात का नाही केला? एक तर असं आहे की केवळ ज्ञान झाल्यानंतर अवधारिक शरीरात आहे, फक्त परम अवधारिक शरीर. परिचय लोकांना शरीरातून पाहण्याचा. त्यावेळेस लोकांना हा बहुमान गुणांचा यावा, अनंत गुणांचा बहुमान यावा, केवळ एवढ्यासाठीच त्यांनी एवढी समोशरण रचना केली. आणि त्यात गुणांचा बहुमान म्हणताना केवळ ज्ञानाचं कार्य काय आहे? दिव्यध्वनी करणं. त्या दिव्यध्वनीतून मार्ग दाखवला जातो आहे तीच वस्तुव्यवस्था सांगणार, पण मार्ग दाखवण्याचं, प्रकाश करण्याचं काम त्याच्यातून होत आहे. आणि आम्ही स्वार्थी आहोत, कारण आजपर्यंत आम्हाला मार्ग दिसला नाही आणि ज्यांनी मार्ग दाखवला त्यांना उपकारक समजून नमो अरिहंतान. सर्वात प्रथम आम्ही सुद्धा, इंद्रच काय पण आम्ही सुद्धा प्रथम नमस्कार करतो त्यांनाच. सिद्ध भगवान आदर्श आहेत, पण ते शरीररहित आहे. त्यांना असं काही दाखवता येत नाही, त्यांना असं काही पाहता येत नाही. आम्ही चर्मचक्षुचे कोण आहोत? सवयी. म्हणजे आम्हाला सवय कशाची आहे? तर डोळ्याने जे दिसतंय तेच आम्हाला जास्त खरं वाटतं. सिद्ध भगवान अमूर्तिक स्वरूपात आहेत. आता ते मूर्तिक नाही आहेत. त्यांचं शरीर असेल तरीसुद्धा ते कसं आहे? तशा प्रकारचं अमूर्तिक निराकार आहे. असंख्यात प्रदेशाच्या आकारात असलेलं, शेवटच्या शरीराहून किंचित कमी. म्हणून या ठिकाणी सिद्धांचं आम्हाला बहुमान कमी होतं असं नाही, कारण सिद्धांचा बहुमान करायला देखील अर्यंत भगवंतांनी शिकवलं. म्हणून अर्यंत भगवान उपकारी आहे, कारण त्यांनी दाखवून दिले की पुढची स्टेज कशी आहे. ही पूर्ण स्टेज नाही आहे. ही भूमिका जी आहे अर्यंत अवस्था, त्यालाही अजून गुणस्थानाची जोड आहे. आणि गुणस्थान मोहजोग भवा, मोह आणि योगाने उत्पन्न होतात. मग मोह आणि योग दोन्ही पण पुद्गलमय आहे. म्हणजे जे जड आहे, अचेतन आहे, ते आपलं स्वरूप नाही. 13व्या गुणस्थानातले केवली भगवान सांगतात.
अपूर्णता ह्या कारणाने आहे, योगाचा उदय आहे. मोह गेलाय पण योग आहे, आणि त्या कारणाने सयोग केवली असं नाव आलं. आणि अयोग केवली कोण? अयोग केवली आता ते 14व्या गुणस्थानवरती, तेही 14वं गुणस्थान आलंय, कारण तेवढाच काळ आहे. योग नाही, परंतु 85 प्रकृती ज्या अजून सत्तेमध्ये होत्या त्याचं निराकरण करणारं हे 14वं गुणस्थान. अ इ उ रू लू एवढ्या फक्त ऱ्हस्व स्वरांचा उच्चार व्हायला जेवढा वेळ लागतो तेवढाच काळ त्या गुणस्थानाचा. आणि तेवढ्या काळात परत 2 समय केले. उपांत्य समयात 72 प्रकृती आणि अंत्य समयात 13 प्रकृती जातात. 85 प्रकृती गेल्या आणि सिद्ध भगवान झाले. वेळ झाला 14व्या गुणस्थानाचा, उत्पाद झाला सिद्ध अवस्थेचा. मग हे सुद्धा जे काही आहे ते जसंच्या तसं वस्तूमधलं दाखवून देणारे अरिहंत भगवान. त्यांनी काही असा पक्षपात केला नाही, मी श्रेष्ठ आहे असं काही दाखवलं नाही. उलट अपूर्णता दाखवली. पण तरीसुद्धा मी तुमचा नाथ नाही सांगितलं. मी स्वयं स्वतःचा नाथ आहे, तुमच्या दृष्टीने मी अनाथ आहे. पण लोक बहुमान करताना त्रिलोकीनाथ म्हणून म्हणतात, 3 लोकाचे नाथ. आता व्यवहारण्याने त्रिलोकीनाथ म्हटलं तर 3 लोक कोणते? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र, हे 3 लोक. तर व्यवहारण्याने अधोलोक, मध्यलोक आणि ऊर्ध्वलोक. निश्चयाने लोकलुक्यंते, जेथे अनंत गुण दिसून येतात, प्रकाशित होतात, तो आहे चैतन्य लोक. आणि ह्या चैतन्य लोकातल्या 3 अवस्था दाखवल्या: सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र. म्हणजे आम्ही आमचे नाथ आहोत, परद्रव्याचे नाथ नाही. हे केवली भगवंताने दाखवून दिलेलं आहे. बहुमान करा, त्रिलोकीनाथ म्हणा, काही आणखीन स्तुती असेल, वितरागी म्हणा, खरे देव म्हणा, सर्वज्ञ म्हणा, हितोपदेशी म्हणा, पण ते माझ्यामध्ये प्रविष्ट नाही. म्हणजे द्रव्य कसं शुद्ध आहे हे दाखवून दिलं. आमचं द्रव्य शुद्ध आहे. प्रत्येक समय इकडे पहा, शुद्ध द्रव्याकडे पहा. गणधर कोण होते? त्यांच्या समूह शरणात येणारे किती भव्य जीव आत्मकल्याण करतात. त्यात गंधर्व होणारे जे त्यांच्या चरणावर महाव्रती होतात, मुनी होतात, ते गंधर्व होतात. म्हणजे लक्षात घेण्यासारखं आहे की या ठिकाणी हे गणधर्व होण्याच्या योग्य एवढे त्यांचे विशुद्ध परिणाम त्या ठिकाणी महाव्रत धारण करून आपोआप की लागलीच त्यांना अंतर्मुहूर्तात 8 वृत्ती प्राप्त होतात. अवधिज्ञान, मनपरिज्ञान, अशा प्रकारच्या वृत्ती, कोष्ठबुद्धी वगैरे अशा रीतीने जे काही उत्पन्न झालेलं आहे त्याच्यातून दिव्यध्वनी झेलण्याची योग्यता त्यांच्यामध्ये प्राप्त होते. जसंच्या तसं, किंचित मात्रही त्यात फेरफार नाही. ते महावीर भगवंतांच्या वेळेस एवढा काळ लागला की तिथं गंधर्वच नाही आहे उपस्थित, दिव्यध्वनी खिरत नाही. केवळ ज्ञान होऊन सुद्धा किती अंतराय कर्म, किती दिवस? 66. आता तो कोण बसलाय गंधर्व होणारा तिकडं? अजून त्याला काही, ते गौतम, त्यांचा वंश पण गौतम आहे आणि त्या कुलात उत्पन्न झालेला असून देखील त्याच्या मनात सारखं लहानपणापासून
काय आहे, अर्यंत भगवान काय आहे. म्हणजे अर्यंत भगवंतांचं मोठं झाल्यानंतर तर अर्यंत भगवंतांचं गुणगान अनेक लोकांच्याकडून ऐकतात आणि त्यांचं चित्त तिकडं जातं आहे. म्हणजे कसं नियोग जसं आहे तशा प्रकाराने जरी ते काही करत असतील, अजून अज्ञानात असतील, तरी पण तळमळ आहे की ते अर्यंत भगवान कसे. गर्व इकडं, मी एवढा श्रेष्ठ विद्वान, माझ्यापेक्षा काय अर्यंत भगवान एवढे श्रेष्ठ असतात काय, प्रश्न पण येतोय. ते काय एवढे विद्वान असणार आहे, पण न बोलवता मी नाही जाणार त्यांच्याकडे. पण जाण्याची इच्छा आहे, कशीत पाहण्याची इच्छा आहे. ऐकले नुसतं तरी पाहण्याची इच्छा आहे, बघायचं आहे. खरंच त्यांना मी हरवणार, परास्त करणार माझ्या ज्ञानाने, एवढं मनामध्ये पडलं आहे. परंतु तरीसुद्धा काय असेल तिथं. आणि एक 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 मानस्तंभापासून पाहत पाहत जेव्हा जातात, त्याला इंद्रानीच आणलेलं असतं तिथपर्यंत. भगवंतांच्या तिथं स्थान पण दिलं, पहिलं स्थान बसायला दिलं. बघा तुम्ही भगवंतांच्या जवळ आहात. परिणाम एकदम विधर्मातून सुधर्मामध्ये याची परिणाम एवढे उत्कृष्ट भगवंतांना पाहिल्यानंतर होणार नाहीत का? कसे कपडे गळून पडले कळलं नाही. जी भगवंतांना पराजित करायला निघणारे, एवढं आत्तापर्यंत मनात ठेवलेलं, पण आता स्वतःच पराजित झालेले. कारण त्यांना एवढं त्याच्यामध्ये खरोखरच उत्कृष्टता जाणवली की यापेक्षा दुसरं काय दिव्य असेल. लागलीच त्यांचं ज्ञान पण एवढं, मग तर आणखीन जास्त बहुमान. एवढ्या मी म्हणजे काहीच मला काही याच्यातलं कळत नव्हतं, ते सगळं कसं कळू लागलं, सगळं येऊ लागले. त्यांची दिव्यध्वनी झेलण्याचा मी गंधर्व कसा काय झालं. म्हणजे इतकं त्यांना बहुमान ह्या देवत्वाचा आलेला आहे. खरे देव अर्यंत बघ, त्यांनी मार्ग दाखवला. सिद्ध भगवान काही सांगत नाही, न सांगता सगळं काही आहे. परंतु आमची सवय कशी आहे, कोणतरी बोलणारे असेल, कोणतरी सांगणारे असेल तर आम्ही तिकडे आकृष्ट होतो आणि तिकडे जातो. तुम्ही सांगितलं बरं झालं, मी चुकतच होतो लगेच म्हणतो. म्हणजे एवढी आपली कमजोरी असती आणि त्या कमजोरीला सशक्त करण्यासाठी प्रथम आम्हाला स्थान मिळतं अर्यंत भगवंताचं. कारण आम्ही शक्तिमान आहोत ही ओळखण्याची पात्रता अर्यंत भगवंतांच्या समूह शरणात जाऊन होते. आणि म्हणून भव्य जीव त्या ठिकाणी कसे प्रेरित होतात आत्मकल्याणासाठी पाहतो आपण. या ठिकाणी आपण पाहतो की एखादा जर कोणी तहानलेला असेल आणि खूप मोठा श्रीमंत त्याच्या समोरून जात असेल आणि त्याला म्हटलं, विनंती केली, काय ह्याच्यात काय तुझ्याजवळ पाणी असलं तर दे तेवढं. तो म्हणतो, काही माझ्याजवळ पाणी नाही, पक्वान्न पाहिजे असले तर देतो. तुझ्या पक्वान्नाचा काय मला उपयोग, मी तहानेने व्याकुळ झाले म्हणतो. पहिल्यांदा पाणी पिल्याशिवाय ते खाऊ शकणार नाही. मग असंच करता करता एका शेतकऱ्याजवळ, शेतकरी भेटल्यानंतर त्याला म्हणतो, हंडा दिसतो पाण्याचा भरलेला, म्हणतो एक तांब्याभर पाणी मला द्याल का. तुझ्या किटलीत काय विचारतो आधी तो शेतकरी. तो म्हणतो, माझ्या किटलीत तूप आहे, पाणी नाही. मग तो शेतकरी म्हणतो, तांब्याभर तूप दिलं तर तांब्याभर पाणी देतो. मग तो तयार आहे,
तूप द्यायला तयार आहे. यात्रेला गेलेला हा मनुष्य यात्रेकरू म्हणतो मला यात्रा करण्यासाठी पाटलाने एवढं तूप किटली भरून दिलेलं आहे, तुम्हाला तांब्याभर देऊन टाकतो, मी तहाण्याशिवाय व्याकुळ आहे. म्हणजे पाण्याशिवाय व्याकुळ आहे म्हटल्यानंतर तांब्याभर तूप देऊन तांब्याभर पाणी घेतलं. पाण्याची किंमत किती झाली तिथं. पाणी म्हणजे जीवन, जीवन हे नाव पाण्याचं आहे. तसं आमचं जीवन म्हणजे काय आहे हे भगवंतांनी सांगितलं. तुझं जीवन, जीवत्व शक्ती, चितिशक्ती हे तुझं जीवन आहे. हे तुझं तुझ्याजवळ आहे, बाहेर शोधावं लागत नाही. तो फक्त निजध्रुवाचा विषय कर, त्या ठिकाणी अतिंद्रिय आनंदाची धारा वाहत राहील. त्याचं तू प्राशन कर. तू कधीसुद्धा याचक होणार नाहीस. बाहेरच्या पाण्यासाठी, बाहेरच्या अन्नासाठी तडफड करणार नाहीस. म्हणजे एवढी स्वतंत्रता तुझ्यामध्ये आहे, काहीच कमी नाही. अमृत वाहते, ज्ञानामृत. आणि तू तुच्छ गोष्टीकडे पाहतोयस की मला तहान लागली, मला भूक लागली. तहान भुकेने रहित तुझा स्वभाव आहे. हे जाणण्यासाठीच तर ते भुंग्यासारखे तुटून पडतायत भगवंतांच्या चरणावर. म्हणजे एवढं इंद्रांना बहुमान का आलेला आहे की भगवान अन्न पाण्याशिवाय कसे राहतात, किती तेजस्वी आहेत, ज्ञानाचं तेज केवढं महान आहे, परत ते माघारी फिरणार नाही म्हणून आम्हाला त्याचा बहुमान आहे. मुनी होतो, कित्येक भवामध्ये माघारी फिरतो. दुसरा भाव जर मुनी घेण्यासाठी आला, तिसरा भाव मुनी होण्यासाठी आला, म्हणजे आम्ही नापास होत चाललो. मग तीर्थंकरांच्या दीक्षा कल्याणिकाला निष्क्रमण महोत्सव म्हटलेला आहे. निष्क्रमण महोत्सव का म्हणायचं त्याला? निस म्हणजे निशेष रूपाने, क्रमण म्हणजे वाटचाल मोक्ष मार्गाकडे झालेली आहे. आता संसाराकडे पाठ झाली आहे, त्याला त्याच्याकडे मुख होणार नाही. पुन्हा दुसरा भाव नाही की ज्या कारणाने पुन्हा दीक्षा घेण्याचा प्रसंग येईल. ही अंतिम तपश्चर्या. तप कशाला म्हटलं? स्वरूपे प्रतपणम विजयनम तप. स्वरूपामध्ये प्रतपित होणं, विजयी होणं हे तप आहे. याच्यामध्ये जर आम्ही राहिलो तर विभावांकडून पराजित होणार. विभावांकडून पराजित आम्ही समयाला होतोय. क्रोध केला तू पराजित आहेस, स्वभावाच्या विरुद्ध झालं. मान केला, स्वयं स्वतःचा पराजय करून घेतला. मान कशासाठी होतो? काहीतरी मी अमक्या पदाचा असताना माझा ह्यांनी अपमान केला, ह्यांनी माझ्या भूमिकेप्रमाणे मान दिला नाही मला, या बसा म्हटले नाही. कशाने झाला हा मान? तर ज्या पदाला तू उत्कृष्ट समजतो ते सगळे आपद आहेत, विपद आहेत, हे कळलं नाही आणि म्हणून मान करतो. सिद्ध भगवान सगळे समान, तसं माझा स्वभाव सिद्ध, सर्व जीवांचा स्वभाव सिद्ध समान आहे. मान करण्यासारखं आपल्यात काय विशेषता दाखवायची आहे? काहीच विशेषता नाही. मी एक सामान्य जीव आहे. एवढंच त्या सामान्य जीवाचा आश्रय केल्यावरच अनुभूतीची धारा वाहते. विशेषाकडे लक्ष गेलं तर अनुभूती होणार. तो विषय निजध्रुवाचा राहत नाही, ते अंशिक झालं. कुठं लक्ष गेलं? माझ्यात ज्ञान आहे, मी शुद्ध आहे. एक एक अंशाकडे पाहून म्हणतोयस तू.
म्हणजे विचार करतोयस. अखंडतेला जे महत्त्व आहे ते तुटक्या फुटक्याला नाही. लहान मूल बघितलं असेल कधी, त्याला जर लाडू द्यायचा असेल आणि एवढा लहान आहे, त्याला अखंड एवढा मोठा लाडू नको द्यायला म्हणून तोडून देतो. नाही म्हणतो, मला अखंड लाडू द्या. ते तुटका फेकून देतो. मग त्याला सुद्धा अखंड का पाहिजेल असतो? अखंड स्वरूप जाणलं की अखंड स्वभाव आहे म्हणून सगळं अखंड पाहिजेल असतं. रोटली जर ताटात कोणी तुकडे तुकडे करून टाकली तर नको म्हणतो. अखंड रोटली पाहिजेल असते. मग अखंड रोटली तिच्या ताटात असेल तर त्याला बरं वाटतं. म्हणजेच याच्यातून लक्षात घ्यायचे, सगळ्यांचं चित्त अखंड आणि शाश्वततेकडे आहे. स्वभाव तसा आहे. नोकरी करताना सुद्धा ती जर परमनंट असेल तर त्याचा आम्ही स्वीकार करतो. आणि जर थोड्या दिवसासाठी देतो आम्ही असं म्हटलं तर, पण पेमेंट भरपूर आहे त्या दुसऱ्या ह्याच्यापेक्षा, शाश्वत नोकरीपेक्षा, तरी तो स्वीकार कशाचा करतो? परमनंट. हे भले पेमेंट कमी असलं तरी परमनंट पाहिजेल असतं. तसं आम्ही शाश्वत स्वरूप, अखंड ध्रुव स्वरूपी आहे. म्हणूनच आम्हाला हे बाहेर सगळी कल्पना, ज्ञानात जास्त आम्हाला रुची का वाटते ध्यानापेक्षा? कारण ज्ञान विकल्पात्मक आहे, ध्यान निर्विकल्प आहे. निर्विकल्पतेकडे लवकर जात नाही म्हणून त्याला ज्ञान पाहिजे तितक्या वेळा तो स्थिर राहतो ऐकताना. पण ध्यानाला थोड्या वेळात बसलं तर डोळे झाकून चलबिचल होते. मौन घ्यायचं, डोळे झाकायचे, आत पाहायचं. पण ह्याला बाहेर पाहायची सवय. मग कसं ध्यान होणार? पण ज्ञानाचं फळ सांगितलं, ध्यान. आणि जे जे ज्ञान ते ते ध्यान, जे जे ध्यान ते ते ज्ञान. कारण परिणतीच अशी आहे, जेव्हा आपण पाहतो विकल्प झाले, जास्त वाढले, आर्त ध्यान म्हणायचं. ध्यान सुटलेलं नाही आहे. जसं ज्ञान सुटत नाही तसं ध्यान पण सुटत नाही. पण ध्यान कोणतं आहे? आर्तरौद्र ध्यान. इतकं सहज सहज होते की आता अर्थध्यान झालं असं वाटत नाही. लवकर जायचं आहे, अमकं करायचं आहे, दुकान उघडायचं आहे, विचार हा जरी आला तरी आर्तध्यान आहे. किंवा ती वस्तू मला मिळवायची आहे. एका शब्दात आर्तध्यान म्हणजे पीडा. ती मिळेपर्यंत पीडा आहे आणि मिळाल्यानंतर खूप आनंद आहे, त्याला म्हणायचं रौद्रध्यान. पीडा म्हणजे आर्तध्यान, आनंद म्हणजे रौद्रध्यान. आता रौद्रध्यान आनंदाला कसं म्हणायचं? कोणीतरी तुम्हाला तुमचा नातेवाईक प्रेझेंट घेऊन आला, सोन्याचं लॉकेट. एवढं आवडलं आणि सगळ्यांना दाखवत बसतंय. कोण आहे तुमचं? ते मामा. माझ्या मामाने लॉकेट दिले, माझ्या मामाने लॉकेट दिले, असं तू सगळ्यांना दाखवत फिरतो. तिच्या घरी काही वैभव कमी आहे का? ह्याच्यापेक्षा किती आहे. पण आनंद कशाचा झाला आहे? मामाने दिलं. मग ते आनंद म्हणजे रौद्रध्यान कसं झालं तर सांगितलं परिग्रहानंद. काय सांगितलं? परिग्रहात आनंद मानला. हिंसानंद. हिंसानंद रौद्रध्यान कसं झालं? ते तयार करताना जो आरंभ झालेला आहे, त्या आरंभाच्या वेळेला जी जीव हिंसा झाली ते काय आहे? हिंसा होऊन आलेली ती वस्तू आहे. त्यात तो आनंद मानला म्हणून ते रौद्रध्यान.
एक एक संचय होत गेला, त्यात आनंद मानला म्हणून परिग्रहानंद. चौर्यानंद आणि मृषानंद ते कसं आणलंय? चोरीने आणला असेल म्हणजे स्मगलिंगचा माल येतो, माहीत नाही, घेतला कमी किमतीत आणि त्यात आपण आनंद मानला, चौर्यानंद. मृषानंद खोटं बोलून आणलेलं की खरं आहे पण ते बनावटच दिलं आणि खोटं सांगितलं की हे खरंच आहे म्हणून दागिना. मग तो झाला मृषानंद, त्यात पण आनंद मानला. कारण जेव्हा मग त्याला कळते मी फसलो, हे किती किमतीत असायला पाहिजे ना, मी किती किंमत दिली हे पाहून मग त्याला दुःख होतं. मग याच्यातून सतत विचार करायचा, आर्त रौद्र ध्यान कसं चालू. याच्या अतीत आम्हाला धर्मध्यानात आता एवढा आमचा मनुष्यभाव, जैन कुल सगळं काही दुर्लभतेने प्राप्त झाले. ऐकण्याची बुद्धी आहे, स्वाध्याय करण्याची इच्छा आहे आणि तसं परिणत पण होतो. मग आम्हाला ह्याच्यातून काय म्हणजे काय ध्येय काय आहे? एकच ध्येय आहे, खरा आनंद प्राप्त कर. अतिंद्रिय आनंद, इंद्रियाच्या अतीत, हे सगळे इंद्रियच आणि ते पुद्गलमय. आणि इंद्रियाच्या अतीत मला फक्त अतिंद्रिय आनंदाची प्राप्ती, मग तो होतो निजध्रुवाचा विषय करून. मग तेच मी केलं तर परिपूर्ण स्वरूपाला जाणून अतिंद्रिय आनंद सहज भोगू लागतो.